तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा व्यतिरिक्त कळघम पक्षानं सत्तेवर झेंडा रोवल्यानंतर आता प्रशासनातही मोठे बदल सुरू झालेत। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेताच विजय ऍक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र दिसून आलंय। त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावलाय। राज्यातील 5 IPS अधिकाऱ्यांसह 6 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात आणि या बदल्यांमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला मोठी जबाबदारी देण्यात आल्यानं राज्यातही चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे सुपुत्र प्रवीण डोंगरे यांची तिरुचिरापल्ली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री थलपती विजय यांनी त्यांच्या दाखवलेला विश्वास सध्या तमिळनाडूच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय। 2016 बॅचचे IPS अधिकारी असलेले प्रवीण डोंगरे हे कठोर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात। त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तिरुवेरुंबूर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून केली होती। सुरुवातीपासूनच त्यांनी शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। यापूर्वी डोंगरे हे चेन्नईच्या पश्चिम विभागातील दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी विभागात कार्यरत होते। त्यांच्या कामाची दखल वरिष्ठ स्तरावर घेतली जात होती। त्यामुळे मुख्यमंत्री विजय यांच्या प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे ज्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात डोंगरे यांनी कनिष्ठ अधिकारी म्हणून काम केलं होतं त्याच जिल्ह्यात आता त्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती झाली आहे। त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीतील हा मोठा टप्पा मानला जातोय। तमिळनाडूचे अतिरिक्त मुख्य सचिव के मनिवसन यांनी या बदल्यांचे आदेश जारी केलेत। दरम्यान मुख्यमंत्री थलपती विजय प्रशासनात मोठे बदल करत असल्याचं स्पष्ट होत आहे आणि त्यात महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर ठेवलेला विश्वास सध्या विशेष चर्चेचा विषय ठरतोय।